हॅलो एव्हरीवन, वेलकम टू पूजा पडे व्लॉग. सकाळी सकाळी कॅमेरासमोर बघू शकता विदाऊट मेकअप मी किती सुंदर दिसते. आणि त्यात ती माझी आई मला सकाळी सकाळी कामं देते. आँख खोल दिपतात माझे डोळे. डोळे खोल. सर कुठे टाकायचा? हार्दिक अंगावर टाकू काय? नको. हा ती सकाळी सकाळी कामं देते मला. काय केलं नाश्ता पाणी जेवण करत होती गाईज. बॉल बघा कुठे गेला. काढ यश. आमचा बॉल गेला. काढ रे. चल रे चल. मी आउट नाही झाले. कॅच नाही केली कोणी. अरे मी कॅच पण नाही केले. ते कॅच केली. हा जा बोल नको. इकडे मी फ्रेश नाही पण आमच्या मॅडम फ्रेश होत होते अजून. माझ्यापेक्षा क्युटी विदाऊट मेकअप दिसते. आणि माझी आजी भडकली होती मम्मीवरती कारण की तिने ड्रेस वेअर केला होता. बघू शकता. घे ना काठी दणकव ना. कोण बोलली नाही घ्यायचं तर काठ्या तुला हानी लागली. ती घे ना. मला काय प्रॉब्लेम आहे. तिला काय नाही याच्यावरती बोलायला मला पाहिजे. काही झालं नाही झालं मी ना कोणा काठ्या माराय मला माराय मग तू काठी दे ना माता. ती कशाला पकडती ती दे ना. काठी चल आत्याला मीच दिली ना ती पण तुला. हा. एवढीशी तुला एवढीच लागते मला. तुझ्या साईजची पण नाही ती. हा तिसरा पाय तुला एक सांगू का? तुला त्याची गरज नाही अजून तरी. हा मुद्दाम घेतली. वाल पाटली पुढं हातीत मोडला मग तुला समजत. लगेच नाही आली काय मला. हा मी आज गेले तर माकावून तू मुता काय पण बोलते शिकणार पुण्यासाठी बाजू आणि आमुंडीकरांसाठी बाजू. आजी सांग ना आमुंडीची लोक अशी. मी काय बोलले? सतीश दादा कडेवाडीचा. अक्का बरे मला नका सांगू. शेवट नाही केला. अजून कोण? शैलेश दादा कडेवाडीचा. हा आमुंडीचा. ती आमुंडीची. सिद्धी आणि हा मंचर. बघते का 5-6 जणांमध्ये एकटी पूजा पडवळ मातीतली. अहो तुम्ही गेले असत्या पण ते पूजा होती ना नवनाच्या लग्नाची इथं थांबल्या कारण काय असू दे. झाल्या बाळाची. आणि दोपहर का टाइम गाईज आईस्क्रीम खाणं तो मेंडेटरी आहे. मावा आईस्क्रीम तर रोज येते. मग ही 4 दिवस मी तोपर्यंत डेली खाते. डेली मस्तपैकी अंघोळ झाली फ्रेश झाली आणि मी कैरी शोधायला आली. आज मी एकच या झाडाला कैरी. आज मी एक कैरी खाणार आहे. कुठे गेली रे? कुठे गेली? हा दिसले. हे इथल्या सगळ्यांना खायच्या. काय करताय? अच्छे से साफ कर बहन. एक मत मेरे पास इसी. इथे तू काळी झाली गावल्यावर पण. तुला लय सारा मेकअप करावा लागेल. धर धर धर. ये खरंच काय नको घेऊन जाऊ. अरे पारे उन्हाचं भिजायचं काय नाही. होळीला एकत्र नसत ना मग आता होळी खरं. ती बघ हार्दिक तू पण भिजाव. जा ग्लास आण घरात नाही. डिश दे ती डिश द्या. ती डिश द्या इथे डिश द्या. डिश घे. तुला पाणी देते मी. पाणी देते डिश द्या ना. अरे तिने मागाशी म्हणालेला डिश घ्या. मोठ्या मी पाणी देते. ए माय गॉड ढाल बनवली हरी दीदी. म्हणून मोबाईल पकडला. मग मोबाईल आहे माझ्याकडे. हा मी काय करते? अरे
अरे भारी वाटते बघ आता खरंच छान वाटते घ्या अंगावर घे उठके बस तुला भिजायचं ऊस काढून नाही जाऊ अरे तुझे पाणी गेला उद्या तेव्हा बाळाला लागले तुझ्या मस्ती पाहिजे अरे शर्ट बदल म्हटली बाळा तुला बरं, थांब थांब पुन्हा बाज ग ती आता सोडत नसते तुला पाणी मारायला सांगितलं का भिजायला सांगितलं होतं बघ ना भिजवली मला नाही पाणी पाणी मारली अच्छा बाळा तू कपडे बदलते तुला करत तुझे आता मी बदलणारच नाही ती पिळून घे कपडे आता कापस आता मी कापसली पुन्हा बाज झाला पुन्हा मला वास मांडल्यावर कळतच नाही पुन्हा परत काय ना घरात जात आहे तुझा मूत आलाय ना यांना लागली तुला मी भिजवलं तर चालत नाही मी तुम्हाला चपाती भाकरी चालली तर ठेवली होती भिजवतो ए झाल्या का अरे देवा, तरी मी वर ठेवलं होतं अरे ये रे नेमकं झालं. लागतोय घे त्याला पुढे कशी काय किचन पंचवरण बरबडा वाळलाय का गार गार होईल आम्ही इथं करते मारते पाणी तिकडे मारतोय जिंड गुलाबाला तिकडे पाणी मारते ते. पाणी नको उडवा नाही उडत बाबा ते वाळायला कसं सुकलं मग तेच बोलते एक काम कर तिकडे आम्हाला ते पिळू दे माझे कपडे. गुलाबाला पाणी घाल इकडून जा एक काम कर ना धुवून काढ जा माती बुडाली तुझे सुकले आहेत कपडे ओले आहेत ना आता तुमच्या उमारी आली सकाळी ए जरा पाणी जाते तुझे घरात कोणतीच fancy झाली ना? अंदर बस I am not done but bro you पण पुन्हा आंघोळ केली तिने काय आणि करावं ग? मग सर मी एवढं वेळ अंगावर नव्हती केली तेव्हा भिजवलं असतं तर काय बोलले नसते दे तिचे कपडे आता मला तुला भिजवायचे का तुझी चूक आहे तुला भिजवणार शकत का आता काय राहिलं भिजवायचं आता मी तप करते तप आई असं ना डोक्यानं दे डोक्यानं आई डोक्यानं दे अगं फुकून आतमध्ये शॉवर चालू झाला मला वाटलं बंद आहे मस्ती झाली त्याच्यानंतर सर्व लग्नाला गेलेले आणि मी फायनली कैरी कट करून मस्त मीठ मिरची लावून ती खाल्ली आणि हे सगळे घरात असताना मी आणि माझी आई आणि आमची फायनली माझा सहारा माझी टीम आहे यांची मी आत्या मावशी दिदी ताई आहे पण मी त्यांच्याच एवढी दिसत होती मग शेवटी मी प्लॅन केला की काहीतरी करूयात प्लॅन मध्ये आम्ही विचार केला कोणता गेम खेळायचा सो फायनली फिक्स डन केलं सगळ्यांचे मल्टिपल गेम्स होते सो खो खो खेळायचा पण त्याआधी पुन्हा एकदा घरी आली भूक लागलेली सो कैरी खाल्ली आणि कैरी खाऊन नंतरला खो खो खेळायला गेली खो खो खेळली आणि खो खो खेळून घरी आल्यानंतर काय विषय काय नियोजन आहे काय बनवतं मोठ्या मी मासवडी अजून लय बाकी आहे अर्धा रस्ता तिथे परत नंतर भेटायला तर अशा प्रकारे या मासवडी रेडी होत्या मस्तपैकी मासवडी म्हणजे पुणेकरांचा जीव असतो सो मासवडी खाल्ली आणि या मॅडमची हेअरस्टाईल चालू होती हिला मॅगी कर्ल्स करायचे होते सो सगळेजण हिची वेण्या बांधत होते रात्रीचे 11 वाजता आणि उद्याचा रिझल्ट तुम्हाला मी मॅगी कर्ल्सचा दाखवते खूप मजा केली मस्ती केली आजचा दिवस मस्त गेला एकदम तर याच्यापेक्षा जास्त धमाल उद्याच्या व्लॉगमध्ये आणि या व्लॉगचा एंड मी मच्छर मारून करत आहे सो आवडलं तर लाईक करा कमेंट करा आणि असेच मजेशीर व्लॉग बघायला सबस्क्राईब करा बाय